तुम्हाला माहिती आहे का, 2010 नंतर जन्मलेल्या पिढीसोबत मानवी इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वात धोकादायक प्रयोग केला गेलाय. आणि दुर्दैवाने आज हा प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरलाय असं म्हणण्याची वेळ आली आहे. आज आपल्या आजूबाजूला आपण काय पाहतोय? लहान मुलांमध्ये वाढलेला कमालीचा चिडचिडेपणा, कारणाशिवाय येणारे नैराश्य आणि गर्दीत असूनही जाणवणारा एकटेपणा. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आपली मुलं मैदानात जाऊन खेळण्यापेक्षा तासनतास कोपऱ्यात बसून रील्स का बघत बसतात? त्यांना साध्या संवादापेक्षा मेसेजवर बोलणं सोपं का वाटतंय? याचं अत्यंत धक्कादायक आणि डोळं उघडणारं उत्तर दडले जोनाथन हाईट यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकात, ज्याचं नाव आहे द अँक्शियस जनरेशन. हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला समजेल की मोबाईल फक्त मुलाचे डोळे खराब करत नाही, तर तो त्यांच्या मेंदूची मूळ रचना म्हणजेच ब्रेन वायरिंग कायमची बदलून टाकतोय. आपण विचार करतो की आपण आपल्या मुलांना घरात सुरक्षित ठेवले, पण जोनाथन हाईट म्हणतात की आपण मुलांना शारीरिक जगातील छोट्या धोक्यापासून वाचवण्यासाठी घराच्या आत कोंडलं आणि त्याच वेळी त्यांच्या हातात स्मार्टफोन देऊन त्यांना जगातील सर्वात असुरक्षित अशा डिजिटल दलिलीत ढकलून दिले. पालक म्हणून किंवा या पिढीचा हिस्सा म्हणून आपल्याला वाटतं की हे सगळं नॉर्मल आहे, पण ही एक डिजिटल महामारी आहे जी शांतपणे आपल्या पुढच्या पिढीला पोखरते. या पुस्तकाचा सविस्तर उलगडा करताना आपल्याला अशा काही गोष्टी समजतील ज्या आजवर कोणत्याही टेक कंपनीने किंवा जाहिरातीने आपल्याला सांगितलेल्या नाहीत. कसं आपण एका खेळण्यावर आधारित बालपणाकडून थेट फोनवर आधारित बालपणाकडे स्थलांतरित झालो आणि त्याचे काय भयंकर परिणाम आज आपल्याला भोगावे लागत आहेत, हे आता आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की अजूनही वेळ गेलेली नाही, तर या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? लेखकाने या पुस्तकात दिलेले 4 सुवर्ण नियम कोणते आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाचे हरवलेले बालपण परत मिळवून देऊ शकता? हे नियम सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हे नियम तुमच्या कुटुंबाचं भविष्य बदलू शकतात. आपण मगाशी उल्लेख केला की 2010 ते 2015 या 5 वर्षाच्या काळात काहीतरी भयानक घडलं. जोनाथन हाईट याला द ग्रेट रिवायरिंग असं म्हणतात. पण नेमकं काय बदललं? मानवाच्या इतिहासात हजारो वर्षापासून मुलांचं बालपण हे खेळावर आधारित होतं. मुलं बाहेर पडायची, ते पडायची, त्यांना लागायचं, एकमेकांशी भांडायची आणि त्यातूनच ते सोशल स्किल आणि संकटातून सावरण्याची वृत्ती शिकायची. पण 2010 नंतर जेव्हा स्मार्टफोन स्वस्त झाले आणि हाय स्पीड इंटरनेट घराघरात पोहोचलं, तेव्हा अचानक हे बालपण फोनवर आधारित झालं. आता इथून खरा खेळ सुरू होतो मेंदूचा. मुलांचा मेंदू हा एखाद्या ओल्या मातीसारखा असतो. त्याला जसा आकार देऊ तसा तो घडतो. जेव्हा एखादं मूल मैदानात खेळतं, तेव्हा त्याच्या मेंदूतून नैसर्गिकरित्या डोपामाइन रिलीज होतं, जे त्याला आनंद देतं. पण जेव्हा तेच मूल तासनतास रील्स किंवा शॉर्ट्स स्क्रोल करतं, तेव्हा त्याच्या मेंदूला डोपामाइनचे इतके मोठे धक्के बसतात की त्यांचा मेंदू नैसर्गिक आनंदाची क्षमता गमावून बसतो. जोनाथन हाईट सांगतात की स्मार्टफोनमुळे मुलांच्या मेंदूची वायरिंग बदलली गेली आहे. याला ते 4 महत्वाच्या पैलूने समजावून सांगतात. पहिलं आहे लक्ष विचलित होणे. मुलांची एकाग्रता पूर्णपणे संपली आहे. दर 10 सेकंदाला नवीन व्हिडिओ बघण्याची सवय लागल्यामुळे ते एखादं पुस्तक वाचणं किंवा शिक्षकाचं बोलणं लक्ष देऊन ऐकणं विसरले आहेत. दुसरं आहे झोपेचा अभाव. स्मार्टफोन बेडरूम मध्ये गेल्यामुळे मुलांच्या झोपेचे तास कमी झाले. झोप पूर्ण न झाल्यामुळे मेंदूची वाढ खुंटली आणि त्यातूनच चिडचिडेपणा वाढला. तिसरं आहे सामाजिक तुलना, सोशल कंपॅरिझन. विशेषतः मुलींमध्ये इंस्टाग्राम सारख्या ऍप्समुळे स्वतःच्या शरीराची आणि आयुष्याची तुलना इतरांच्या फिल्टर लावलेल्या फोटोशी होऊ लागली. यामुळे कमीपणाची भावना आणि डिप्रेशन वाढलं. चौथं आहे अतिसंरक्षण आणि कमी संरक्षण. हे सर्वात महत्वाचं आहे. आपण मुलांना बाहेर एकटं सोडायला घाबरतो, ओव्हर प्रोटेक्शन करतो, कारण बाहेर जग सुरक्षित नाही असं आपल्याला वाटतं. पण त्याच वेळी आपण त्यांना इंटरनेटवर कुणाच्याही सोबत आणि कोणत्याही कंटेंट सोबत एकटं सोडतो, म्हणजे अंडर प्रोटेक्शन. हे सर्वात जास्त धोकादायक आहे.
हा ग्रेट रिवायरिंगचा काळ असा होता जिथे पालकांना वाटलं की मुलं घरात सुरक्षित आहेत, पण प्रत्यक्षात ती मुलं घराच्या सुरक्षित वातावरणात असूनही जगातील सर्वात घातक अशा मानसिक आजाराच्या विळख्यात अडकत होती. ही एका पिढीची केवळ सवय बदलली नाहीये, तर त्यांच्या मेंदूची काम करण्याची पद्धतच बदलली गेली आहे. आता आपण एका अशा विषयाकडे वळणार आहोत जो जोनाथन यांच्या संशोधनाचा सर्वात महत्वाचा पैलू आहे. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा परिणाम मुलं आणि मुलींवर सारखाच होतो असं आपल्याला वाटतं, पण वास्तवात तो पूर्णपणे वेगळा आहे. 2010 नंतर जेव्हा स्मार्टफोन मुलांच्या हातात आले, तेव्हा मुलांच्या आणि मुलींच्या वागण्यात दोन टोकाचे बदल दिसून आले. आधी आपण मुलींमधील बदल बघूया. मुलींसाठी सोशल मीडियाचं हे व्हिज्युअल कॉम्पिटिशनच मैदान बनलं. जोनाथन सांगतात की इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर मुलींना सतत स्वतःच्या शरीराची, कपड्यांची आणि लाईफस्टाईलची तुलना इतरांच्या फिल्टर लावलेल्या फोटोशी करावी लागते. याला ते व्हिज्युअल पॉल्युशन म्हणतात. विचार करा, पूर्वी एखादी मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत शाळेत वेळ घालवायची, पण आता ती 24 तास जगासमोर उभी आहे. तिला किती लाईक्स मिळाले, तिच्या फोटोवर कोणी काय कमेंट केली, यावर तिचं मानसिक आरोग्य अवलंबून असतं. यामुळे मुलींमध्ये स्वतःच्या शरीराबद्दल न्यूनगंड आणि सोशल अँझायटी प्रचंड वाढली आहे. 2010 नंतर मुलींमध्ये स्वतःला इजा करून घेण्याचे प्रकार आणि नैराश्याचे प्रमाण धक्कादायकरित्या वाढले, कारण त्यांचं जग आता फक्त स्क्रीनवरच्या व्हॅलिडेशनवर, इतरांच्या पसंतीवर टिकून आहे. आता वळूया मुलांकडे. मुलांच्या बाबतीत समस्या वेगळी आहे. मुलं सोशल मीडियावर फोटो टाकण्यात तितकी रस घेत नाही, पण ती व्हिज्युअल वर्ल्ड मध्ये गायब होत आहेत. जोनाथन यांच्या मते मुलं रिअल वर्ल्ड मधून माघार घेत आहेत. मुलं आता मैदानावर जाऊन आपली ताकद दाखवण्याऐवजी व्हिडिओ गेम्स मध्ये वेळ घालवत आहेत, जिथे त्यांना खोटं यश मिळतं, पण खऱ्या आयुष्यात त्यांना साधे संवाद साधतानाही भीती वाटते. मुलं पॉर्नोग्राफी आणि अतिहिंसक गेमच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्यातील मस्क्युलिनिटी आणि जबाबदारी घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. ती घराबाहेर पडायला घाबरत आहेत, कारण स्क्रीनवर त्यांना सगळं काही सहज मिळतंय. यामुळे मुलं सामाजिक दृष्ट्या अपंग होत चालले आहेत. सर्वात मोठा धोका काय आहे माहितीये का? नात्यांमधील दुरावा. या सगळ्यात सर्वात मोठं नुकसान झालंय ते म्हणजे रिअल ह्युमन कनेक्शनचं. पूर्वी मुलं एकत्र येऊन खेळायची, भांडायची, समेट करायची, त्यातून ती भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकायची. पण आता मुलं एकमेकांच्या बाजूला बसूनही आपापल्या फोनमध्ये व्यस्त असतात. त्यांना एकमेकांच्या डोळ्यात बघून बोलताना अस्वस्थ वाटतं. हे फक्त व्यसन नाहीये, तर हा एक सोशल रिसेशन आहे, जिथे आपण माणसाशी जोडले जाण्यापेक्षा उपकरणांशी जास्त जोडले गेलो आहोत. आपण आपल्या मुलांना स्मार्ट बनवायच्या नादात त्यांच्यातील माणुसकी आणि भावना हरवून बसत आहोत का? हा प्रश्न आज प्रत्येक पालकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. मित्रांनो, आता आपण एका अशा मुद्द्यावर बोलणार आहोत जो ऐकायला थोडा कडू वाटेल, पण हेच आजचं सत्य आहे. जोनाथन हाइट याला द ग्रेट पॅराडॉक्स किंवा सुरक्षतेचा विरोधाभास म्हणतात. गेल्या 20-30 वर्षात पालकांच्या मनात एक भीती बसली आहे की बाहेरचं जग मुलांसाठी सुरक्षित नाही. स्ट्रेंजर डेंजर, अनोळखी व्यक्तींची भीती, ट्रॅफिक किंवा इतर अपघाताच्या भीतीने आपण आपल्या मुलांना बागेत एकटं पाठवणं बंद केलं. आपण त्यांना मैदानात जाऊ दिलं नाही, त्यांना झाडावर चढू दिलं नाही, किंवा त्यांना स्वतःची छोटी मोठी भांडणं स्वतः सोडवू दिली नाहीत. आपण त्यांना शारीरिक जगापासून पूर्णपणे सुरक्षित ठेवलं. यालाच लेखक ओव्हर प्रोटेक्शन म्हणतात. पण खरी गंमत पुढे आहे. त्याच पालकांनी आपल्या मुलांना घराच्या सुरक्षित भिंतीच्या आत बसून त्यांच्या हातात जगाशी जोडलेला स्मार्टफोन दिला आणि त्यांना बाहेरच्या एका अनोळखी माणसाला भेटायला घाबरतो. पण त्याच वेळी आपण त्यांना इंटरनेटच्या हजारो अनोळखी लोकांशी, हिंसक गेमशी आणि अश्लील कंटेंटशी एकटं सोडतो. याला लेखक म्हणतात अंडर प्रोटेक्शन. मुलं आता घराच्या आत बसून सुरक्षित आहेत असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात ती एका अशा डिजिटल चक्रात अडकली आहेत जिथून बाहेर पडण्याचा रस्ता त्यांना माहिती नाही. आपण आपल्या मुलांना काचेच्या भांड्यासारखं जपतोय, पण त्यांना आयुष्यातील वादळांचा सामना करायला शिकवत नाहीये. आपण त्यांना बाहेरील जगातील ओरखड्यांपासून वाचवलं, पण त्यांच्या मनाला पडणाऱ्या डिजिटल जखमांकडे मात्र आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं.
ही सुरक्षितेची चुकीची व्याख्या आजच्या अँग्शियस जनरेशनला जन्म देत आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की समस्या किती खोलवर आहे, पण जोनाथन हाईट फक्त भीती दाखवून थांबत नाहीत, तर ते आपल्याला या डिजिटल दलदलीतून बाहेर पडण्याचे अत्यंत साधे पण प्रभावी उपाय सांगतात. हे उपाय ऐकताना कदाचित तुम्हाला ते कठीण वाटतील, पण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य वाचवण्यासाठी हे पाऊल उचलणं आता अनिवार्य झाले. पहिलं आहे, हायस्कूल पर्यंत स्मार्टफोनला नो. मुलांच्या हातात इंटरनेट असलेला स्मार्टफोन किमान वयाच्या 14-15 वर्षापर्यंत देऊ नका. त्यांना जगाशी जोडलं जाऊ द्या. इंटरनेटची नाही, जर संपर्कासाठी गरज असेल तर साधा कीपॅड फोन द्या. 16 वर्षापर्यंत सोशल मीडियापासून लांब ठेवा. सोशल मीडियाचे अल्गोरिदम मोठ्या माणसांना वेड लावतात. इथे मुलांच्या कोवळ्या मनाची काय अवस्था होत असेल. त्यांना स्वतःशी ओळख, लाईक्स आणि कमेंटच्या पलीकडे शोधू द्या. फोन मुक्त शाळा. शाळा हे शिक्षणाचं आणि मैत्रीचं ठिकाण आहे, स्क्रीनचं नाही. शाळेत फोन पूर्णपणे बंद असायला हवेत. खेळण्याचे स्वातंत्र्य परत द्या. सर्वात महत्वाचं, आपल्या मुलांना बाहेर जाऊ द्या. त्यांना पडू द्या. त्यांना स्वतःची भांडणं स्वतः सोडू द्या. आपण त्यांना बाहेरील जगातील ओरखड्यांपासून वाचवलं, पण त्यांच्या मनाला पडणाऱ्या डिजिटल जखमांकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा मूल पालकाच्या देखरेखीशिवाय खेळतात, तेव्हा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, जो कोणत्याही व्हिडिओ गेम देऊ शकत नाही. शेवटी मला एक विचार असं वाटतं, आपण आपल्या मुलांना स्मार्ट बनवण्याच्या शर्यतीत इतके धावलो की त्यांना माणूस म्हणून घडवायचं विसरलो का? एखाद्या झाडाला कुंडीत लावून त्याला कितीही खत पाणी घातलं तरी ते वटवृक्ष होऊ शकत नाही. त्याला आभाळाची, वाऱ्याची आणि पावसाची ओढ लागलीच पाहिजे. तसंच आपल्या मुलांचं आहे. त्यांना त्या 5 इंचच्या काचेच्या स्क्रीन मधून बाहेर काढा. त्यांना मातीत खेळू द्या. त्यांना खऱ्या माणसाशी बोलू द्या. कदाचित सुरुवातीला ते चिडचिड करतील, त्यांना राग येईल, ते रडतील, पण विश्वास ठेवा, काही वर्षांनी जेव्हा ती मुलं खंबीरपणे जगासमोर उभी राहतील, तेव्हा ते तुमचं आभार मानतील. हे फक्त एक पुस्तक नाहीये, हा आपल्या पिढीला वाचवण्याचा शेवटचा कॉल आहे. तुम्हाला काय वाटतं? आपण आपल्या मुलांना या डिजिटल चक्रुव्यूहातून बाहेर काढू शकू का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका विषयासोबत, जो आपलं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. आणि मुलांना जगापासून वाचू नका, तर त्यांना जगासाठी तयार करा. धन्यवाद.